तर हाय भावना, राम राम. काय चालू आहे? मजेत आहात ना? तर आज मी आपलं युट्यूब चॅनल खोललेलं आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार आहे की शेअर मार्केट म्हणजे काय. शेअर मार्केटमध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या मुलांनी पैसे लावायचं, पैसे कमवायचं शिकलं पाहिजेत. इन्व्हेस्टमेंट केली पाहिजेत माणसाने जीवनात. सगळीकडे इन्व्हेस्टमेंट असली पाहिजेत. आपण कशी सोन्यात, प्लॉटमध्ये, कशामध्ये करतो, LIC वगैरे वगैरे, अशी इन्व्हेस्टमेंट माझ्या हिशोबानं ग्रामीण भागातली मुलाची असली पाहिजे. आणि सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंट करावं. ज्यांच्याजवळ पैसा असेल एक्स्ट्रा बँकेत पडून, त्यांनी ते हमखास केली पाहिजे. तर शेअर मार्केटमध्ये मी तुम्हाला थोडीशी नॉलेज, माहिती पूर्णपणे देणार आहे. तर शेअर मार्केट म्हणजे काय? शेअर मार्केट म्हणजे आपण एखाद्या कंपनीमध्ये घेतलेला हिस्सा. एका शेअरचा का होईना, तो 1 रुपयाचा असो की 1,000चा असो की 10,000चा, आपण त्या एक शेअरचे मालक. किंवा एक शेअरचे मालक म्हणजे त्या कंपनीमध्ये आपला एक शेअर आपल्या नावाचा शेअर, जंगलातला नाही, कंपनीचा शेअर. शेअर मार्केटमध्ये असते तर कमीत कमी 7-8 हजार कंपन्या आहेत जवळपास. कॅल्क्युलेशन काय मी आयडिया लावली नाही, पण 7-8 हजार कंपन्या आहेत. तिथून आपल्याला जे कसं आहे, पण माहिती अशी आहे की शेअर मार्केटमध्ये यायचं म्हणलं तर तुम्ही आधी पूर्ण अभ्यास केला पाहिजे. यूट्यूबच्या माध्यमातून किंवा थोडीफार पुस्तकं वगैरे वाचणे आणि बातमी आहे ते आपल्याला ऐकायला भेटतंय कधी कधी की शेअर मार्केट ढसळलं, हे झालं, ते झालं, असं झालं. डोनाल्ड ट्रम्प आला बाबू, त्यांनी तर सगळी 1 वर्ष बरबाद केली माझी. त्या डोनाल्ड ट्रम्पमुळं तर सत्यानाश झालाय सगळा लाईफचा. लाईफचा म्हणजे आपल्या थोडा सेव्हिंग वगैरे रेड कॅन्डल मध्ये चालू आहे. लॉस बी आणि प्रॉफिट बी आहे. स्टेबल आहे सध्या सगळं. पैसा गुंतवणूक करणे एक चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी स्मार्ट वर्किंग करणं फार काळाची गरज आहे. तर स्मार्ट वर्किंग तुम्ही सगळ्यांनी करावी आणि मी तुम्हाला तर नॉलेज देणारच. तर आपल्या शेअर मार्केटमधून पैसा कमवला जातो IPO मधून. IPO अशी गोष्ट आहे जिथून तुम्ही 8-10 दिवसात पैसे 5-6 हजार रुपये का होईना कमवू शकता. पण 14-15 हजार रुपये गुंतवायचे, 8 दिवसात पैसा 10% 10% 10 ते 15% आपल्याला भेटतोय. कधी 20% भेटतोय. आपलं नशीब कधी बरोबर राहतोय, कधी कधी काय होतंय, कधी लॉस बी होतोय. त्याचं नाव आहे IPO. IPO मध्ये पैसे गुंतवणं 9% मला प्रॉफिटच वाटतंय. पण अशा कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायची ज्या कंपनीचं काहीतरी अस्तित्व आहे, म्हणजे तिचं काहीतरी समजा विजन विजन आहे किंवा त्या कंपनीचं मागणी आहे या जगात, उद्याची लागणारी गरज आहे कंपनी, त्या कंपनीत तो प्रोडक्ट तयार होतोय, तशी कंपनी पाहिजे अशा कंपनीमध्ये. आणि IPO मध्ये एक असतंय JMP. JMP फार महत्वाची असते आणि महत्वाची पण नसते. JMP एक अनुमान आहे, त्या कंपनीला किती मागणी यायला लागली किंवा त्या कंपनीचे किती सबस्क्राईब, म्हणजे काय अप्लाय होऊन राहिला IPO, मराठी भाषेत अप्लाय. तर मी तुम्हाला सांगेन की IPO कसा अप्लाय करायचा, कशी JMP पाहिजे, हे सगळं सांगणार आहे. आणि विषय शेअर मार्केटचा तर आहेच. शेअर मार्केट म्हणले की आपले इकडे लोक भेटत, नको बाबा पैसे बुडतील. पैसेच काय, पैसे माणूस बुडत आहे बंदा. पैसे कशात बुडते, लोक पत्ता खेळते, पत्त्यात बी पैसे जाते लोकांचे, सट्टा खेळते. आता नवीनच निघलंय पोरं, नवीन खेळते हेलिकॉप्टर, गेले जैसे ते वैसे. मग माझं मत आहे की आपले बँकेत पैसे टाकल्यापेक्षा शेअर मार्केटमध्ये टाकणं उत्तम आहे. समजा तुम्ही जवळ 5 लाख रुपये असाल किंवा 2 लाख असाल, 2 लाखातून तुम्ही 50,000 गुंतवा. लाख रुपये तुम्हाला तुमच्या संसारात आहेत का, 50,000 रुपयामध्ये तुम्ही IPO वगैरे चालू असतो, चालू राहत IPO वगैरे म्हणजे ते करणं, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर तुम्ही मला भरभरून प्रतिसाद द्या
आणि IPO वगैरे कसा लावायचा आहे हे मी तुम्हाला माहिती देणार आहे. IPO बद्दल माहिती देणार आहे. पैसे कसे कटते, पैसे वापस कसे घेतात, शेअर कसे विकावं IPO लागल्याच्या नंतर, ती बी नॉलेज देणार आहे. कोणते ॲपहून घ्यायचे ती बी नॉलेज देणार आहे. आणि सगळंच नॉलेज मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर देणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करावा. आपला एक प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने शेअर मार्केटचं नॉलेज घेतलंच पाहिजे. आणि मला असं वाटतंय की त्यांनी बी माझ्यासारखेच पैसे कमवा. मीच काय म्हणता जगच कमवत आहे. मारुली लोक हे जे आता मी बोलत नाही त्यांचे आडनाव घेऊन, जे जास्त शिकेल नोकऱ्या सोडून दिलेत त्यांचे हेच काम आहे. इतकं प्रॉफिट कमवतात ना भावा, त्यांच्याजवळ इतका पैसा आहे की सांगता येत नाही आपल्याला. द्यायला काय त्यांनी कमवलेलाच आहे भरपूर पैसा. आपलं काय, आपण खेळ सगळा 2-3 लाखाचा तिकडे तिकडे, 2 लाखाचा आपला खेळ सगळा. 2 लाख रुपये म्हणजे लय मोठे आहेत आपले सर. त्यांची 200-200 कोटीचे खेळ आहेत. तर ते लोक वेगळं आहे आणि आपण साधारण लोक आहोत. तर नॉलेज घेणं फार गरजेचं आहे. आणि मग असं मत आहे की तुम्ही बांध्यांनी शेअर मार्केटचं नॉलेज घेतलं पाहिजे. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला उद्यापासून IPO कसा